गुड मॉर्निंग ऑल. ऑपरेशन इपिक फ्युरी म्हणजेच इस्रायल आणि इराणचं वॉर आहे ते अतिशय क्रुशल मोमेंटला आलेलं आहे आत्ता. कारण की अमेरिकेचं अतिशय बलाढ्य असं समजलं जाणारं म्हणजे F-15 हे फायटर प्लेन इराणच्या हल्ल्यामध्ये डॅमेज झालं आणि त्यातील एक पायलट जो होता तो इजेक्ट करून कसा बसा सर्वाय झाला आणि मिलिटरीने त्याला परत आपल्या ताब्यात घेतलेला आहे, रेस्क्यू केलेला आहे. पण दुसरा जो आहे त्याला आपण पायलट म्हणत नाही. हे सगळ्या मीडियावर तुम्ही बघत असाल की दुसरा पायलट सापडला, तसं नाही आहे. त्याला म्हणतात वेपन सिस्टीम ऑफिसर, WSO. याचं काम असतं, तो पायलटच्या मागे बसलेला असतो आणि तो फक्त अटॅक करत असतो. पायलट विमान चालवत असतो आणि हा ऑफिसर जो आहे तो अटॅक करत असतो. तर हा पण इजेक्ट झाला आहे, पण तो इराणमध्येच कुठेतरी पडला आहे आणि आता दोन्ही देश जान की बाजी लगा कर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आता लेटेस्ट न्यूज अशी आहे की तो इराणच्या ताब्यामध्ये आहे, ऑफिसर सापडला आहे, इराणच्या ताब्यामध्ये आहे. आणि अमेरिकेतली त्याची आई तिनं ट्विट केलेलं आहे की माझ्या मुलाला सुखरूप ठेवा, माझ्या मुलाला सुखरूप ठेवा, असं तिनं ट्विट केलेलं आहे. तर इराणियन अतिशय हुशार आणि चांगले म्हणायचे की नाही माहीत नाही, पण अतिशय उदार दिलदार अशी ही लोकं आहेत. त्यांनी त्याला रिट्विट करून असं सांगितलेलं आहे की मॅडम, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. नशीब तुमचं की तो अमेरिकेच्या ताब्यात नाही, तो इराणच्या ताब्यात आहे. आणि इराण नोज व्हेरी वेल की लोकांशी कसं वागायचं, कसं लोकांना ट्रीट करायचं हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या ट्रम्प साहेबाला मात्र तुम्ही तेवढं जरा सांगा. एवढंच सांगायचं होतं. बाकी इराण वॉरमध्ये अमेरिका फोर्सच्या किती कॅज्युअल्टीज काय काय झाल्यात याच्यावर माझा डिटेल एक व्हिडिओ येतोच आहे, तो तुम्ही जरूर बघा. आत्ता थांबतो. धन्यवाद.